त्याला. नमस्कार समर्थ शेठ, तुम्हाला तर कळालंच असेल की तुम्हाला इथं कशासाठी आणलंय. काय रे गाडवा? आप्पा हे बॉयलर तिथं श्रीवल्ली गाण्यावर पुष्प बनून नाचत होतं. धरलं पोत्यात भरलं इथं आणून ओतलं. टाइमच नाही. आता सांग मग. ए बेने ऐक र, तुला इथं आणलंय गावची कामं करायला. सरकारने जी अर्धवट कामं सोडली ती तू पूर्ण करायची. इंजिनियर आहे ना तू, लय किरकिर करताना काम नाही काम नाही काम नाही. चल आता दिलंय काम कर पूर्ण. इतर सरकारची काम आहेत. सॉरी मला नाही जमलं. सरकार बिरकार मंत्री संत्री आप्पा म्हणून इतका कचरा आहे. आप्पाचा सबूत म्हणजे एक गाव 100 तुकडं. आप्पांचा आदेश म्हणजे खटक्यावर बोट जागेवर पडली. बाकीच्यांचा निस्ता भंगा. लवकर लवकर काम झालं पाहिजे. लक्ष असू द्या रे. हॅपी बर्थडे टू मी. कुठे येऊन फसलोय मी? कोण आहेत हे लोक? यांना कशी एवढी माहिती माझ्याबद्दल? यांचं काय वाईट केलंय मी? मी एवढी फी भरून इंजिनिअरिंग केली त्या गावासाठी? नाही, ही माणसं खूप डेंजर आहेत. लवकर इथून पळून जातो. ये गणपत चल धरला, ये गणपत चल धरला, थोडा सळा मेला चल धरला. ये गणपत 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 चल धरला. अरे दारू चढली कोणतरी तब घालतानी दिसते मला. कोणी रे? अरे बाबूया, तुझ्या अंगात काय बाबा बिबा शिरलाय वय? त्याला हातभट्टी ओढून तपाला बसलाय. बाळासाहेबांच्या नादी बाळा म्हणते ती फाडून टाकेन एखादं. अरे यांचं तो लई वासाळ वास येतोय. अरे ते जाऊ दे. इथं गावात काही रिकाम टेकड्याची संख्या कमी आहे. जिथे पाणी आणून ठेवलंय आपलं बोकांडी बसायला. त्याच्या आईला नक्की भानगड काय रे? बकरा येतो. बकरा बकरा जत्रा दारू तमाशातली पाळू. अरे काय बकरा बिकरा नाही. त्या बियाण्याला इथं राहिलेली काम पूर्ण करायला आणलंय. अरे पण तू आपला आप्पा लय डेंजर माणूस आहे. बाय उद्या वाटतं हाफ मर्डर काय फुल मर्डर आहे. अरे काम नाही गेलं तर हाफ मर्डर. असं पळून पळून गेलं ना जागा खलास इसेच पंप. मग थोडी विश्रांती घेऊन द्या. लावतो एकेकाचा कार्यक्रम. हे आप्पा खूप डेंजर दिसत आहे. लवकर इथलं काम करतो आणि निघून जातो. दुसरा काय ऑप्शन पण नाही. पण नेमकं काम काय आहे माझं? हे उरवच नाही उरव होय माय काय. मला प्लीज माझं काम सांगा. मी लवकर काम पूर्ण करतो आणि जातो. तुला तो एक काम सांगू का? चल बाहेर. ते दिसतंय ते टावर तसंच पडलंय बुजगावण्यागत. सरकारनं तसंच अर्धवट सोडलं. त्याचा उपयोग बी नाही काय. ते आता पूर्ण कर. जा इथून तो थोबाड घेऊन निघ. हसताय काय? मला हलक्यात घेऊ नका. इंजिनियर आहे मी. पण तुमच्या आप्पाकडे एवढा पैसा आहे का? आप्पाच्या आजोबापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करायला 35 एकर फुकली. ही बी त्याचीच अवलाद आहे. राहील 5 एकर बी फुकीन पण या एकाचा नादच पुरा करेल. आप्पा म्हणते यांना. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लाड आहे. ओ आप्पा काय झालं? आज ये शेर भिगविली कैसे बन गया? बाईचा नाद लय वाईट रे मंग्या. पण बाईशिवाय आयुष्यात मजा बी नाही. गेली माझी सखी बायको गेली. दादा गेली माझी सखी बायको गेली.
साहेब, टावरला तेवढा पॉवर सप्लाय देता का? म्हणजे आपलं काम झालं. सप्लाय? तसलं सप्लाय बिप्लाय आपल्याला काही जमत नाही. आपल्याला फक्त 2च वायरी करतात, एक लाल एक काळी. म्हणजे कसं, रागो महिन्याची जोडी. हा, त्यात तुमच्या 2 वायरी जोडा म्हणजे आपलं काम ओके. अरे लेकाच्या, घंटाभर गावात लाईट येत नाही, तुझं टावर काय घंटा चालणार होय? असं आहे काय? लाईटच नाही का गावात? ठीक आहे, मग आधी लगीन कोंडाण्याचं लावू. हा, इथे लावता येईल आपल्याला टर्बाईन. अरे ती मनाची पातळ आणले ती इथं. आईला ह्यात नाहीच तयार होणार वय. येडवेड आहे का रे? याची तुम्ही काळजी करू नका, ही सर्व जबाबदारी माझी आहे. बाबू, इथं 24 घंटा लाईट पेटणार होय? ठीक आहे ठीक आहे, आता तुमची ती रेड आणि ब्लॅक वायर जोडा. हो दादा, ती डिश आहे ना, थोडी लेफ्ट साइडला फिरवा. अरे गमेला काय तुला आता देऊ का काढून? अहो, लेफ्ट म्हणजे थोडं धुवायच्या हाताला फिरवा. हो मंगेश भाऊ, एवढी रेंज आली का बघा? कशात काय धोत्रात पाय. हो दादा, आता थोडं राईट साइडला म्हणजे खायच्या हाताला फिरवा. आईला डबडं वाजायला लागलं, रेंज आली वाटतं. बत्तीस तू माझ्याकडे मला आमदार. हॅलो हॅलो, पंत्रिका बोला ना आप्पा. आवाज येतोय? आणली रेंज गावात, काही गरज नाही तुझी. ठेव फोन. हॅलो, कुणाला बोलत होती का? काय रे तुझी कटकट? जेव्हा बघल तेव्हा नुसता संशयच घेत असतो माझ्यावर. विश्वास नसेल ना तर आजपासून मला फोन करायचा नाही. जा बाळा, तुला आजपासून माझा त्रास नाही होणार. तुझ्यासाठी 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 आहे मला. तुझ्यासाठी आहे मला. कोण आहे रे? धरक तुला धर. आईला येतं बॉयलर रे. मला वाटलं होतं तू बी तर बापासारखा निघशील. तू तर लय चांगला निघाला रे. म्हणजे तुम्ही ओळखता माझ्या बाबांना? जा त्या आप्पाला जाऊन विचार, मी जातो नाचाय. आप्पा, ओ आप्पा, मंग्याला माझ्या बाबांबद्दल कसं काय माहिती? नेमकं काय कनेक्शन आहे गावासोबत? तुझ्या बापाला एवढा शिकवला, जमीन विकून शहरात पाठवलं, पण तिकडे गेला आणि परत आलाच नाही. त्यानं तिकडे लगीन केलं, त्याला मुलगा पण झाला, आणि हे पण आम्हाला बाहेरून समजलं. आमच्यावर काय भीतत असेल रे? हे बघ, तू एवढा मोठा झाला तरी तुला ठावा हाय का? तुझा आजा जिथं हाय की मेला. आजा? हा, तुझ्या बापाचा बाप तुझा आजा. तुझ्या बापागत अशी लय शानी पोरं गावातनं शहरात गेली आणि परत गावाकडे वळून सुद्धा बघितलं नाही. गावचा विकास थांबला, सगळी अडाणी गावात आणि शिकलेली सगळी शहरात. मग कसा काय होईल गावचा विकास? अरे तुझ्या बापाची वाट बघता बघता तुझी आजी माझी शेवंता गेली र. आज ती जिथे असती तर तुझी सगळी कामं बघून तिला लय बरं वाटलं असतं रे. हो आब्बा साहेब, मी इथंच आहे, बघा मागे. शेवंते तू? आपण सर्वजण आपला गाव सोडून इथे शिक्षणासाठी आले आहात. तुम्हाला पण सांगतो, तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या गावच्या विकासासाठी पण होईल. तुमचे इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट तुमच्या गावाच्या कामी होईल. जर गाव सुधारेल तरच आपला देश.
राम राम मंडळी, येतो आम्ही.